नमस्कार मित्रांनो, मी संगीता कोळपे संगीता डिजिटल सर्व्हिस या चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते। तर नेहमीप्रमाणे पुन्हा एकदा मी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेले आहे आणि तो व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडणार आहे, कारण हा खूप छान आणि सुंदर पद्धतीने मी आजचा व्हिडिओ बनवलेला आहे आणि तो पॉइंटेड आहे। कारण कसं आहे की आजकाल बघा खूप सारे व्हॉट्सअपचे प्रॉब्लेम होत आहेत की ज्याने व्हॉट्सअप बॅन होत आहे। तर ते व्हॉट्सअप का बॅन होतं, आज माझ्याही बाबतीत तोच प्रॉब्लेम झाला। एनिवेज मी जेव्हा मार्केटिंग करत असते तेव्हा मला खूप सारे जण सांगत असतात की मॅडम आमचं व्हॉट्सअप बॅन झालं, पण त्याला आता काही करू शकत नाहीये आपण। तर ते का होतं आणि ते का ओपन होतं का नाही होतं, किती दिवसानंतर होतं, तर एक ना अनेक समस्या ज्या तुमच्या आहेत ना त्याच्यावरती आज आपण बोलणार आहोत। मित्रांनो, व्हॉट्सअप बॅन होण्याचं कारण काय असतं, तर ते नेमकं का होतं आणि त्याच्यासाठी आपल्याला नेमकं काय करावं लागतं, परत पैसे देऊन ओपन करावं लागतं का, ते ओपन होईल की नाही होईल, त्यासाठी काय म्हणजे खर्च वगैरे असतो का, मेल करावा लागतो का। तर हो मित्रांनो, बघा मी तुम्हाला थोडक्यात सांगते की जेव्हा आपण इंस्टाग्राम फेसबुकला आपण जे ऍडव्हर्टाइज करतो ना, त्या ऍडव्हर्टाइज मध्ये जर आपण चुकून काही कंटेंट वेगळा टाकला जो तो व्हॉट्सअपची जी गाईडलाईन्स आहे किंवा इंस्टाग्राम फेसबुकची जी गाईडलाईन्स आहे ना त्याच्या जर विरोधात काही असेल ना तर आपलं व्हॉट्सअप बॅन होतं। तर मग ते बॅन झाल्याच्या नंतर किती दिवसानंतर ओपन होतं, तर त्याच्यामध्ये कसं होतं, आपण जर मेल केला तर ते 24 तासात ओपन होतं आणि जर नाही मेल केला ते तसंच ठेवलं आपण तर त्याला कमीत कमी 3 ते 4 महिने लागतात। 3-4 महिन्याने ते आपोआप ओपन होतं। पण मग त्याच्या मागचं कारण असं काय असतं की ज्या वेळेस आपण कुठलाही बिझनेस करत असतो त्या बिझनेसच्या पोस्ट आपण कंटिन्यू त्याच्यावरती टाकत असतो आणि जेव्हा कधी ना कधीतरी आपला कंटेंट चुकतो, असं मी म्हणत नाही की प्रत्येक वेळेस आपला कंटेंट चांगला असतो, तर कधीतरी आपला कंटेंट चुकला ना की ते आपले चुकी काढतं आणि चुकी काढून ते आपल्याला बरोबर जागेवरती ते आपलं व्हॉट्सअप ब्लॉक करतं। मग ते त्याच्या जागेवरती आपल्याला जर इंस्टाग्राम फेसबुकला आपले ऍडव्हर्टाइज चालू असेल आणि ऍडव्हर्टाइज चालू असताना जर आपलं व्हॉट्सअप ब्लॉक झालं तर आपल्याला त्याच्यामधून काही ही निर्माण होतं का, समस्या निर्माण होतात का, तर खूप सारे प्रॉब्लेम्स निर्माण होतात। कारण कसं असतं, त्या व्हॉट्सअपवरती ऑलरेडी आपला खूप सारा डाटा असतो आणि तो डाटा जाणं म्हणजे काही खाण्याचं काम नव्हे। कारण कसं होतं की जर आपला डाटा गेला ना तर त्याच्यामध्ये खूप सारं टेन्शन येतं का, तिथे जो आपल्याला बिझनेस करायचा असतो, कोणाचे महत्वाचे नंबर असतात, महत्वाची चॅटिंग असते, ती लवकर ओपन होत नाही। मग त्याच्यासाठी आपल्याला तेवढा कालावधीचा वेट करावा लागतो किंवा जे काही त्यांच्या गाईडलाईन्स आहेत त्या फॉलो कराव्या लागतात आणि आपल्याला जे काही मेल वगैरे असतं तेही आपल्याला त्यांना करून त्या कंपनीला, व्हॉट्सअप कंपनीला सांगावं लागतं की सॉरी आमच्याकडून चुकी झाली, असं त्यांना मेल करावा लागतो। मग त्याच्यानंतर ते 24 तासामध्ये ओपन होतं किंवा कधी कधी 3 ते 4 महिने लागतात ते ओपन होण्यासाठी। ते तसं आपल्या हातामध्ये नसतं, व्हॉट्सअप बॅन झाल्याच्या नंतर ते ओपन होणं। तर मित्रांनो बघा, आपण ज्या वेळेस पोस्ट टाकतो ना तर पोस्ट टाकतानाच आपण चुकीची टाकायची नाही, आपण बरोबर त्याच्यावरती विचार करूनच काम केलं पाहिजे, विचार करूनच आपण पोस्ट टाकली पाहिजे। जेव्हा आपण कुठलाही कंटेंट उचलला आणि व्हॉट्सअपवरती टाकला तर मग आपल्याला नक्कीच तो प्रॉब्लेम येतो। तो प्रॉब्लेम आपला कुठेतरी थांबला पाहिजे आणि त्या प्रॉब्लेमवरती आपल्याला सोल्युशन काढताही आलं पाहिजे। तर हे सगळे समस्या निर्माण होण्यापेक्षा आपण ते करूच नये, ते सगळ्यात बेस्ट आहे की आपण कंटेंट जो टाकतो आपल्या बिझनेस रिलेटेड टाकतो तर तो विचार करूनच टाकला पाहिजे, तेव्हाच आपल्याला कुठेतरी त्याच्यामध्ये सक्सेस होते आणि आपलं व्हॉट्सअप बॅन होत नाही। आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्ही ऍडव्हर्टाइज रन करत असाल, ऍडव्हर्टाइज बूस्ट करत असाल तर त्याच्यासाठी तुम्हाला अजून एक सोल्युशन सांगते की नेहमी आपल्याकडे डबल नंबर ठेवावा। एक नंबर हा आपला पर्सनल नंबर असतो प्रत्येकाचा आणि बिझनेस नंबर हा एक वेगळाच असतो प्रत्येकाचा। मग तो बिझनेस नंबर असतो ना, तो जर तुमचा जर लईच महत्वाचा असेल, जास्तच महत्वाचा असेल तर मग त्याच्या जागेवरती तुम्ही अजून एखादा नंबर घेऊन तुम्ही ऍड करू शकता, जेणेकरून जर आपल्याला असा भविष्यात प्रॉब्लेम झाला तर आपल्याला त्याचं टेन्शन यायला नको, कारण ऑलरेडी आपला बिझनेसचा नंबर सेफ राहतो। मग आता हे व्हॉट्सअप बॅन होतं का, तर त्याच्यावरती आपल्याला अजूनही म्हणजे का व्हॉट्सअप, आता त्याच्यामध्ये चुकलं आपलं काहीतरी, पण एवढं सगळं तरी व्हॉट्सअपने नाहीच करायला पाहिजे असं मी म्हणते। पण आता शेवटी कसं होतं
की त्यांचे पण काहीतरी अल्गोरिदम असतात आणि ते अल्गोरिदम कंटिन्यू चेंज होत राहतात. आपल्या ऍडव्हर्टाईजही कंटिन्यू चालू राहतात. 24 तास माझ्याकडच्या तर ऍडव्हर्टाईज चालू असतात लोकांच्या. मग त्या ऍडव्हर्टाईज चालू असल्याच्या नंतर काही ना काहीतरी प्रॉब्लेम येतो, काही ना काहीतरी ते अल्गोरिदम मध्ये चेंजेस होत असतात आणि त्याच्यामुळे अशा समस्या निर्माण होतात. तर मित्रांनो बघा, जर तुमचं व्हॉट्सअप बॅन झालं तर घाबरून जायचं नाही, ते सिमही फेकून द्यायचं नाही, ते सिम तसंच आपल्याकडे स्वतःकडे त्याला ठेवायचं. जर ते कॉलिंगसाठी असेल तर कॉलिंगसाठी त्याला नक्कीच यूज करा. काही महत्वाचे नंबर असतात त्याच्यावरती कॉल येतात आणि व्हॉट्सअपसाठी शक्यतो आपण बिझनेस सोडून दुसरा एखादा तरी नंबर नक्कीच यूज करावा, जो इंस्टाग्राम फेसबुकसाठी आपल्याला कामाला येईल. तर मित्रांनो बघा, आपल्या डिजिटल रिलेटेड कंटिन्यू अशी काही ना काहीतरी नवीन माहिती मी तुमच्या समोर घेऊन येते. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. चला आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.